यांच्या स्मरणार्थ प्रशांत प्रभाकर पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचे मेडल अशा सर्व दानशूर दात्यांच्या मी कमिटीच्या वतीने पुनश्च एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. दादा काय करायचं बस आपण डायरेक्टली आता चालू करू. डायरेक्ट मान्यवर कोण बोलत असेल तर ठीक आहे विचारा कोणाचं असते ते पण काय कुठे गेला त्या चला दोन्ही संघाचे जे खेळाडू आहेत पारगाव आणि उमरोळी आपल्यासाठी चेअर मांडलेले आहेत. प्लीज जरा पटकन खुर्च्यांवरती बसून घ्या. पारगाव संघ आणि उमरोळी संघ प्लीज पटकन. वेळ झालेला आहे. रामनवमीचा दिवस आहे. सर्वांना प्रभू श्री रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी यात्रेमध्ये सुद्धा जायचं आहे. त्याचबरोबर मान्य श्री अनिलजी तरे, श्री अरुणजी पाटील, श्री जितू घरत यांच्याकडून द्वितीय पारितोषिक प्राप्त झालेले आहे. अनिलजी तरे उपतालुका प्रमुख पालघर, श्री अरुण पाटील शिवसेना शाखा प्रमुख उमरोळी, श्री जितू घरत उपसरपंच ग्रामपंचायत उमरोळी यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक प्राप्त झालेले आहे. त्यांचं सुद्धा मी समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक धन्यवाद व्यक्त करतोय. ओके चला सर्व खेळाडू पटकन मुख्य मंचाच्या समोर यायचंय. मी सचिन पारगावचा खेळाडू मॅन ऑफ द मॅच सेमी फायनलचा जो सामना झाला होता त्याचा मॅन ऑफ द मॅच सचिन कुठे ते नावच नाही इथे मॅन ऑफ द मॅच चला जितेंद्र घरत सन्मानित जितेंद्र घरत आपणास विनंती आहे की आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करावा. नाही हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आधीच्या मॅचचा आहे सेमी फायनलचा आहे. राहुल कुंभार यस आर यू रेडी. चला सचिन राहुल रेडी ओके. पहिला सेमीफायनलचा जो सामना झाला आज त्याचा मानकरी सामनावीराचा मानकरी सचिन त्याच्या प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत खेळाडू. मी मान्यवरांना विनंती करतो की मेडल परिधान करून त्यांचा यथोचित स्वागत सन्मान आपण करावा. धन्यवाद. यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी परेश कुडू सरगम सरपाडा समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सर्व खेळाडूंचे क्रीडा रसिकांचे पुन्हा एकदा मी शब्दसमूहाने हार्दिक स्वागत करतोय. आणि वळूया आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे. महत्त्वाची भूमिका आहे पंचांची, कारण ह्या रखरखत्या उन्हामध्ये ज्यांनी उत्तमरित्या कामगिरी पार पडली आणि तसेच मनोरंजक पद्धतीने ज्याने हातवारे केले आणि एक रंजकता ह्या सामन्यामध्ये आणली असे मी आमंत्रित करतोय संजय मल्होत्रा सर आपणास मी आमंत्रित करतोय. मी भास्कर भाऊ घरत अर्थातच छोटू भाऊ आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संजय मल्होत्रा घरत सरांचा यथोचित सन्मान करावा.
या ठिकाणी संजय मल्होत्रा सर आपण आलात आणि या सामन्याचा आनंद आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद। त्याचबरोबर दुसरे पंच ज्यांची मुख्य भूमिका होती सन्माननीय नितेश कदम मी विशाल पाटील आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नितेश कदम सरांचा मानधन देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा। मितेश प्रभाकर पाटील मी आपणास सन्मानपूर्वक मुख्य मंचावरती येण्याची विनंती करतोय। मितेश पाटील यानंतर अगदी डोळ्यात तेल घालून ज्यांनी स्कोररचं काम केलेलं आहे, कारण प्रत्येक वेळेला स्कोर नीट असणे महत्त्वाचं असतं, कारण त्यानुसार आपले निर्णय ठरत असतात की उत्कृष्ट फलंदाज कोण, उत्कृष्ट गोलंदाज कोण। ही महत्त्वाची कामगिरी ज्यांनी पार पाडली असे स्कोरर जतीन किनी मी स्वेजल जयप्रकाश पाटील मॅडम आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी जतीन किनीचा यथोचित स्वागत सन्मान करावा। सन्माननीय स्वेजल जयप्रकाश पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी जतीन किनी याचा यथोचित स्वागत सन्मान आपण पाहतोय। त्याचबरोबर खेळपट्टी ज्यांनी बनवली, कारण पिच खूप महत्त्वाची असते, कारण पिच वरती सगळा गेम अवलंबून असतो। ती खेळपट्टी बनवणारे शुभम आदित्य अँड ग्रुप प्लीज कम ऑन द स्टेज। ज्यांनी खेळपट्टीसाठी मेहनत घेतलेली मी नीताताई धोडी आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सर्व पिचची देखभाल घेणारे हे आपले सर्व शुभम अँड टीम यांचा यथोचित सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावा। आदरणीय कुणालजी घरत साहेब आपणास सुद्धा मी या मुख्य मंचावरती आमंत्रित करतोय। त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून जनरेटरची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाली श्री दिवाकर पाटील, ओके जनरेटरची व्यवस्था जनरेटर मॅन मी सन्माननीय दिवाकरजी पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाली त्यांना मानधन देऊन सन्मानित करावं। दिवाकरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। आदरणीय राहुलजी सोनार सर प्लीज कम ऑन द स्टेज आपणास मी विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती उपस्थित राहावं। त्यानंतर डीजेची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाली डीजे मॅन प्लीज कम ऑन द स्टेज। मी उपसरपंच श्री दीपेशजी पाटील आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी डीजे मास्टरचा यथोचित सन्मान करावा। डीजे मास्टर या ठिकाणी दीपेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केले जात आहे। यानंतर मंडप परशुरामजी पाटील शिवकृपा यांना मी आमंत्रित करतोय आणि हे मानधन देण्यासाठी मी आमंत्रित करतोय श्री विक्रम घरत साहेब। विक्रम घरत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मंडप परशुराम पाटील यांचा यथोचित सन्मान विक्रम घरत यांच्या शुभ हस्ते होत आहे। यानंतर समालोचनाचं मानधन समालोचन म्हणून आपण म्हणतो की उमरोळीचा एक तुफान आणि बुलंद आवाज संतोष पाटील मी आमंत्रित करतोय मितेश प्रभाकर पाटील आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी समालोचक संतोष पाटील अगदी तुफान आवाज ज्यांचा आहे यांना यथोचित सन्मानित करण्यात यावं। सन्माननीय प्राची मॅडम आपणास विनंती आहे की आपण या खेळाच्या माध्यमातून दोन शब्द आपल्या भावना आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। सर्वांना नमस्कार। आज बक्षीस समारंभासाठी उपस्थित मंचावर उपस्थित आदरणीय मान्यवर सरगम सरपाडा आगरी चषक 2022 इथे ते सामने पार पडण्यात आले। 2 दिवस खूप असे सुंदर आयोजन नियोजन आणि माझ्याकडून या सरपाडा गावासाठी
खूप मी त्यांचं अभिनंदन करते की दरवर्षी हे अतिशय उत्साहाने हे सामने भरतात आणि इथे ते 2 संघ उपांत्य फेरीत गेलेत, उमरोळी आणि पारगाव. मी माझ्याकडून विजेत्या संघाला अभिनंदन करते आणि उपविजेत्या संघाचे तेवढेच कौतुक करते. आणि इथे जे महिलांचे सामने आगरी महिलाचे सामने जे आयोजित केले आहेत त्यासाठी मी त्या एक आकर्षक अशी पैठणी महिलांसाठी देण्यात येईल असं मी माझ्याकडून कबूल करते. आणि सर्वांना मी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद ताई. पैठणी म्हटल्यानंतर महिलांचा तो एक आकर्षक विषय असतो आणि नक्कीच जास्तीत जास्त तसेच आपल्यात नक्कीच आजच्या दिवसासाठी जबरदस्त व्हॉइस म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. परेश कुडूसर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर पेशा पाहिला तर खानिवडे शाळेमध्ये शिक्षक आहेत आणि आज मात्र आपण पाहतोय समालोचनासाठी आणि जर पाहिलं बक्षीस वितरणासाठी खास करून आमंत्रित मी विनंती करतोय योगेश यांना की त्यांच्या शुभ हस्ते मात्र सरांचं मानधन त्यांना देण्यात यावं. खरोखरच सुरेख आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर मी सरपाडा गावचे आदरणीय सन्माननीय उपसरपंच दीपेशजी पाटील आपणाकडे येतोय. आपणास विनंती आहे की ह्या खेळाच्या माध्यमातून आपल्या भावना आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आभारी. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या स्पर्धेत भाग घेतलेले सर्व खेळाडू, सर्व क्रिकेटप्रेमी यांचं आमच्या सरपाडा गावातर्फे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि जे दोन्ही संघ विजेता झालात त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर उत्कृष्ट असं हे आगरी चषक 2022 सरगम सरपाडा टीमने याचं खूप चांगलं आयोजन केलं. तर आणि आमच्या गावासाठी हे पुढचं पाऊल आहे की ह्या टीमच्या आयोजनानेच पहिल्यांदाच आमच्या गावामध्ये यूट्यूब लाईव्ह आपल्याला संपूर्ण मॅचेस बघायला मिळाल्या. त्याबद्दल मी सर्वांना विनंती करतो की ह्या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरोखर असंच आयोजन आपण दरवर्षी करत राहावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की सरपाडा गावचा ग्राउंड आणि इथला हा परिसर हा खूप अस्मितेचा विषय आहे. ह्या सरपाडा गावानेच ह्या संपूर्ण ग्राउंडची सुशोभन करण्यासाठी घाम गाळला आहे. आपापल्या परीने आर्थिक मदत, वैयक्तिक मदत करून ह्या ग्राउंडला सावरलं आहे. आणि त्यातनंच बघतोय की आपण 1, 2, 3 अशा वेगवेगळ्या शेड इथे उभे आहेत. आजूबाजूला पूर्ण झाडांनी भरलेलं असं ग्राउंड आहे. म्हणून आमच्या सर्व गावकऱ्यांची, सगळ्या क्रिकेटरची इच्छा आहे की APL इथे झाला पाहिजेत, की इथे ह्या सगळा तसा माहोल इथे तयार आहे. आणि खरोखर इतकं हे प्रेम आमच्या संपूर्ण गावाचं ह्या ग्राउंडवर आहे, इथल्या भूमीवर आहे. परंतु काय म्हणतात की याला अचानक तोक्ती वादलाची नजर लागली आणि इतकं सुशोभनीय असं भव्य स्टेज जे उभं केलं होतं ते स्टेजचा पूर्ण छप्पर तोक्तीवादलाने जवळजवळ 6 ते 7 महिन्यासाठी उडून गेला होता आणि खूप अस्ताव्यस्त असं हा स्टेज झाला होता. परंतु कारण त्याला आर्थिक मदत ही खूप आवश्यक होती आणि ती खूप गावाच्या हिशोबाने खूप जास्त होती. म्हणून आमच्या सर्व गावकऱ्यांनी, सर्व खेळाडूंनी आपल्या उमरोळी गावचे म्हणजे जे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आहेत त्यांच्याकडे आम्ही आज घेऊन गेलो की तुम्ही आम्हाला मदत करा की जेणेकरून आम्ही जे थोडं मागे पडतोय त्याला तुम्ही आर्थिक मदत करून हा स्टेज पूर्ववत करण्यासाठी आम्हाला मदत करा. ह्या संपूर्ण गावाच्या जे विनंतीला आहे त्याने खरोखर तसा मान ठेवला. आमची अपेक्षा खूप कमी होती
परंतु आज आम्ही या स्टेज खाली बसतोय, एकदम सुसज्ज असा जसा होता पहिला स्टेज त्यापेक्षाही चांगला स्टेज, चांगलं छप्पर आज बनलं. तर मी आणि हे स्टेजचं पुनर्निर्माण करण्यासाठी सुनील किनी आणि त्याच्याबरोबर संपूर्ण आमचा सरगम फ्रेंड्स ग्रुप आहे, या सगळ्यांनी आपला हातभार लावला. गावातील लोकांनीही यासाठी खूप आर्थिक मदत दिली. तर ह्या स्टेजसाठी भरीव देणगी म्हणजे जवळजवळ म्हणजे मान्य श्री अनिल भास्कर तरे यांनी 75,000 रुपये ह्या स्टेजच्या पुनरुभारणीसाठी दिले. त्याबद्दल आम्ही गावातर्फे सरगम फ्रेंड्स ग्रुपतर्फे आम्ही त्यांचे आभारी आहोत. तर मी आपल्या गावचे माजी शिवसैनिक, जुने खेळाडू आणि माजी ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री सुरेश गजानन पाटील यांना विनंती करतो की एवढी भरीव देणगी आपल्या अनिल तरे साहेबांनी आणि त्यांच्या पूर्ण टीमने केले, तर त्यांना आपल्या गावातर्फे, आपल्या सरगम फ्रेंड्स ग्रुपतर्फे त्यांना सन्मानित करण्यात यावं म्हणून एक छोटंसं सन्मान चिन्ह आपल्या गावातर्फे त्यांना अर्पण करावं. तुम्ही तात्यांना विनंती करतो त्यांना पुढे या. माननीय अनिल भास्कर तरे यांनी आम्हाला केलेल्या मदतीची आठवण म्हणून छोटंसं हे सन्मान चिन्ह आमच्या गावातर्फे, आमच्या सरगम फ्रेंड्स ग्रुपतर्फे आभार आहे. पुन्हा एकदा विजेता दोन्ही संघांचं आणि ह्या टुर्नामेंटमध्ये भाग घेतलेल्या सर्व संघांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुन्हा एकदा सरगम सरपाडा या टीमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद दीपेशजी पाटील. असं म्हणतात की खूप सारा पैसा खर्च करून मोठं आयोजन आणि नियोजन करणं जितकं सोपं असतं त्याच्याही पेक्षा कठीण असतं कमीत कमी पैशामध्ये चांगलं आयोजन करणं. आणि कारण खेळ झाल्यानंतर खेळाडू इथून जो नाव घेऊन जातात ते नाव म्हणजेच आपलं यशस्वी आयोजन आणि नियोजन असतं. असं आयोजन आणि नियोजन या सरगम सरपाडा टीमने केलं, त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात या टीमसाठी. यानंतर मी आमंत्रित करतोय स्वेजल पाटील मॅडम, आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत आणि आपल्या भावना व्यक्त कराव्यात. सन्माननीय व्यासपीठ, समोर असलेले क्रिकेट प्रेमी, तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार आणि रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसंच मी सरगम सरपाडाचे आभार मानेन की त्यांनी मला आमंत्रित केलं आणि तुम्ही जे दोन्ही संघ विजयी झालात तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. तुम्ही या ग्राउंडवर तुमचं असंच नावलौकिक करावं हीच विनंती आणि असंच खेळत राहावं, कारण की मला तरी इथे आल्यानंतर जाणवतं की तुम्हाला क्रिकेटवर फार प्रेम आहे आणि प्रत्येक ह्या ग्राउंडवर मी बऱ्याच मॅचेस बघितल्यात आणि तुम्ही मित्र म्हणजे सगळेच क्रिकेटप्रेमी भरपूर ह्याचा आनंद घेतात. त्याच्या मागची परिकाष्ठा जी काय असते ते दीपेश पाटील यांनी सविस्तर सांगितलेली आहे. तर असंच क्रिकेटवर प्रेम तुमचं असू द्या आणि तुमचं वाटचाल अशीच राहू द्या. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अगदी थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी महिला चषक सुद्धा होणार आहे आणि त्यामध्ये आपली भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. यानंतर मी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतोय आदरणीय सन्माननीय अनिलजी तरे साहेब, उपतालुका प्रमुख. आपणास विनंती आहे की आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात. सर्वांना प्रथमतः रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना वंदन करतो. सरगम सरपाडा आगरी चषक या बक्षीस समारंभासाठी उपस्थित सर्वांची मी नावं घेत नाही आहे, परंतु सर्व आमचे आदरणीय सर्व या कार्यरत असे व्यासपीठ, सर्व ज्यांनी आयोजन केलं असे सर्व सरपाडा सरगमची सर्व आयोजक, तसेच आपले समोर बसलेले सर्व प्रेक्षक आणि खेळाडू वर्ग. सरपाडा येथे नेहमीच सरपाडकरांनी आम्हाला प्रेम दिलेलं आहे, त्याबद्दल मी खरोखरच सरपाडा गावचे आभार व्यक्त करतो. प्रथमतः दोन्ही संघ, त्यामध्ये आमचा पारगाव किंवा आमची घरची टीम सांगायला गेलो तर उमरोळी, दोन्ही संघ इथे प्रथम व द्वितीय म्हणून विजेते झाले, त्यासाठी दोन्ही संघाचे मनपूर्वक आभार व कौतुक करतो. सरपाडामध्ये आगरी चषक हा नेहमी असतो. मला वाटतं आता दीपेश पाटील बोलले
की पुढे येणारा जो मला वाटतं आपला जो भव्य दिव्य आगरी प्रीमियर लीग असते APL, ती मला वाटतं आपल्या ह्या सरपाडा गावामध्येच होणार आहे असं त्यांनी आता जाहीर केलं आहे. आणि त्याच्यासाठी मला वाटतं उमरोळी गाव किंवा सरपाडा असेल, आम्ही नक्कीच यासाठी सज्ज आहोत आमच्या सगळ्या आगरी बांधवाचं स्वागत करण्यासाठी. जास्त वेळ न घेता मी महत्त्वाचं सांगू इच्छितो की OBC जागा हो अशा काही गर्जना आपल्या ह्या आता सध्या पालघर जिल्ह्यामध्ये चालू आहेत. कारण मित्रांनो, पालघरमध्ये अनेक समाज राहतात, परंतु आपला OBC हा मोठ्या प्रमाणात असूनसुद्धा मला वाटतं न्यायालयीन दरबारी किंवा शासन दरबारी आपल्याला शून्य आरक्षण किंवा आपण नाही आहोत असं आपल्याला घोषित केलं आहे. आणि त्यामुळे राजकीय आरक्षण जो आहे तो आपला जवळजवळ नष्ट झालेला आहे. परंतु ह्यापेक्षाही गंभीर परिस्थिती जी आपल्या तरुणांच्या नोकऱ्या आहेत किंवा येणाऱ्या काळामध्ये आपले जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी जो शैक्षणिक आरक्षण असेल ते सुद्धा मला वाटतं नाहीसा होऊ शकतोय. आणि म्हणून त्यासाठी आपण घरात न बसता, मी इथे बसलेल्या बऱ्याचशा महिला आहेत किंवा सरपाडा किंवा उमरोळीतली सर्व आमची जी तरुण मुलं आहेत यांना आव्हान करतो की आम्ही तर आता इथे जितू घरात बसलेले आपले उपसरपंच प्रभाकर पाटील होते, नंतर आता सगळे इथे प्राची आहे, सेजल आहे, ह्यासुद्धा आपल्या पदावर पंचायत समिती किंवा सरपंच होत्या. आणि सगळ्यांना आव्हान करतो महिलांना की त्या दिवशी जास्तीत जास्त महिला, तरुण मुलं किंवा आपले सर्व इथले जे OBC बांधव आहेत यांनी जास्तीत जास्त 29 तारखेला 3 वाजता आपल्या जीवन विकास शाळा इथे आपण सगळ्यांनी तो व्यासपीठ ठेवलेला आहे. तिथे काही लोकांची, मान्यवरांची काही भाषणं होतील किंवा संबोधित केलं जातील की बाबा का आपण ह्यासाठी भांडतोय, का लढा देतोय, हे सगळं तिथे मला वाटतं सगळ्यांना सविस्तर सांगण्यात येईल. आणि जिल्हा कार्यालय तिकडनंच अगदी हाकेच्या अंतरावर आहे, तिथे जाऊन आपल्याला जाब विचारायचं आहे की आम्ही OBC असून आम्हाला का न्याय दिला जात नाही आहे. परंतु तिथे 2000, 4000 किंवा 5000 जाऊन चालणार नाही आहे. तर आपला एक मला वाटतं तिकडे संकल्प आहे की आपण लाखोंच्या संख्येने तिथे गेलो पाहिजेत. यासाठी मित्रांनो, हा कोणताही राजकीय मला वाटतं हा मोर्चा नाही आहे. यासाठी इथे मतभेद बघू नका, तर आपल्या भविष्यामध्ये जे येणारे आपल्याला मला वाटतं जे त्रास होणार आहे याचे आपण तुम्ही मला वाटतं ह्यामध्ये जर आपण OBC मध्ये नसलो तर बऱ्याचशा अडचणी निर्माण होतील. म्हणून तुम्ही लोकांनी सगळ्यांनी, प्रत्येकाने ज्यांची ज्यांची ओळख आहे किंवा जे जे आपले OBC बांधव आहेत त्यांनी प्रत्येकाने बाहेर रस्त्यावर उतरला पाहिजे त्या दिवशी. आणि आपला एकच नारा असेल, OBC जागा हो, आणि एकच आपली वज्रमुठ असेल की सगळ्यांनी एकत्र येऊन या लढ्याला आपण सामोरे गेलो पाहिजेत आणि आपण 100% याच्यामध्ये यशस्वी होऊ असंच मी बोलतोय. मी सगळ्यांना पुनश्च एकदा आपल्या ह्या उमरोळी गावाकडनं सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो की सगळ्यांनी त्या दिवशी 100% जास्तीत जास्त लोकांनी किंवा तरुणांनी किंवा महिलांनी, ग्रामस्थांनी उपस्थित राहा. उमरोळी ग्रामपंचायत मार्फत किंवा सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमाने आपण सगळ्यांची भेट घेणारच आहोत. मग सरपाडा असेल, पडगा असेल, बिरवाडी असेल, उमरोळीचा जो संपूर्ण भाग असेल याच्यामध्ये जेवढे OBC वाडवल असतील, लोहार, सोनार हे सुद्धा OBC मध्ये मोडतात, यांनासुद्धा सांगून जास्तीत जास्त लोकांना, कुणबी समाजसुद्धा आपल्या पडग्यामध्ये आहे, अशा सगळ्या समाजांना आपल्याला घेऊन तिथे जायचं आहे. मोरी समाज आपल्या बिरवाडीमध्ये आहे. सगळ्या समाजांना घेऊन ना आपण जास्तीत जास्त संख्येने जाऊया, हे आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला मी आव्हान करतो. आज जास्त प्रेक्षक नाही आहेत, परंतु हा मेसेज सगळ्यांकडे गेला पाहिजेत. आणि त्या दिवशी मी तरुणांना खास करून आव्हान करेल की त्या दिवशी तुम्ही प्लीज तुमची कामं बाजूला ठेवून सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी या. तुम्ही जर तिथे आले तरच आपली ती गर्दी दिसेल आणि कुठेतरी आपल्या ह्या मोर्चाला मला वाटतं यशस्वीरित्या कुठेतरी आपल्याला त्याचं आपण केलं असं आपल्याला नक्कीच त्याचं एक फळ भेटेल. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचाही आभार व्यक्त करतो. बक्षीस समारंभासाठी जिंकलेले संघ आतुरलेले आहेत, तरीसुद्धा पुनश्च एकदा सांगू येतं की अंकिता तरे ह्या येऊ शकल्या नाही, कारण बऱ्याच 3-4 महिन्यांनी माझी मुलगी आली आहे आणि ती पुण्याला असते, त्यामुळे तिला येता आलं नाही. परंतु तुमच्या या टुर्नामेंटला तिच्याकडनंही शुभेच्छा दिलेल्या आहेत असं तिने मला मेसेज दिला होता. पुनश्च एकदा सगळ्यांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. अगदी आपलं जे आव्हान आहे ते नक्कीच आपले सर्व OBC बांधव हे लक्षात ठेवतील, कारण भावी पिढीला जेव्हा आपली मुलं आपल्याला विचारतील बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलं, आपण हक्काने सांगू शकतो तुझ्यासाठी मी OBCच्या लढ्यासाठी लढलो होतो, हे सांगण्याची ताकद आपल्यामध्ये येईल.
आणि नक्कीच सर्व 2 लाखाच्या संख्येने आपले सर्व समाज बांधव तसेच इतर समाज बांधव आहेत ते सुद्धा उपस्थित राहतील. आपण वळूया आता प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे. फायनल मॅचचा जो सामनावीर हा जो किताब आहे जे कैलासवासी कल्पना प्रभाकर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रशांत प्रभाकर पाटील यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. अंतिम सामन्याचा सामनावीर हे प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय राकेश गावड अँड आशिष पाटील या 2 मान्यवरांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. अँड प्राइज गोज टू फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 1 विकेट आणि 8 रन काढले असं युवा उमरोळीचा कल्पेश पाटील आणि कल्पेश मडवी सुद्धा. मी राकेश गावड आणि आशिष पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कल्पेश पाटील याचं यथोचित स्वागत सन्मान करावा. यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य कुमार मोहन मामाचंद म्हणजे दिलीपबाई सरपाडा यांच्या माध्यमातून हे उत्कृष्ट चषक प्राप्त झालेले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी मी हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी आमंत्रित करतोय रुचिता विश्वास पाटील मॅडम. आपणास मी आमंत्रित करतोय रुचिता विश्वास पाटील, प्लीज कम ऑन द स्टेज हिअर. आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अँड प्राइज गोज टू 2 प्लेयर मध्ये लढत होती आणि त्यामध्ये उत्कृष्ट झेल पकडून ज्याने मान पटकावला मातोश्री टायगर्स नवसाईचा संजय घरत. मातोश्री टायगर्स नवसाईचा संजय घरत या ठिकाणी उत्कृष्ट अगदी काही मिली सेकंदामध्ये जो झेल पकडला होता हा झेल अतिशय महत्वाचा झेल आणि त्याचमुळे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांना सन्मानित केले जात आहे. धन्यवाद. मान्यवरांचे खूप खूप आभार. मान्यवरांना विनंती आहे की आपण आपल्या जागेवरती विराजित व्हावं. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य कुमारी ऋत्विक सचिन पाटील सरपाडा यांच्या माध्यमातून एक आकर्षक चषक प्राप्त झालेला आहे. हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी उत्कृष्ट गोलंदाज मी आमंत्रित करतोय प्रभावती पाटील मॅडम तसेच त्यांच्या समवेत असतील प्रतीक्षा पाटील आणि प्रभावती पाटील या सासू सुना. अरे वा, एक चांगलं नातं की आज समाज ज्या नात्याकडे एक वेगळ्या नजरेने बघत असतो की सासू सुना म्हटल्यानंतर कधीच न पटणार असे नातं असतं. सासू म्हणजे सारख्या सूचना करणारी आणि सून म्हणजे सूचना नकारणारी. पण असं काही या दोघींच्या बाबतीत मिळत नाही. या दोन्ही मान्यवरांना मी आमंत्रित करतोय. आणि उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक ज्यांनी स्पर्धेमध्ये एकूण 9 विकेट घेतल्या बेस्ट बॉलर पारगाव संघाचा अजिंक्य घरत. अजिंक्य घरत. मी प्रभावती पाटील आणि त्यांच्या सुनबाई प्रतीक्षा पाटील आपणास विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अजिंक्य घरत यांचे प्रतिनिधी यांचा यथोचित सन्मान करावा. धन्यवाद. मान्यवरांचे खूप खूप आभार. आपणास विनंती आहे की आपण विराजित व्हावं. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज सौजन्य कुमार ऋत्विक सचिन पाटील सरपाडा यांच्या माध्यमातून एक उत्कृष्ट ट्रॉफी ही उत्कृष्ट फलंदाजासाठी आपल्याला प्राप्त झालेली आहे. हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय जयप्रकाश पाटील आणि हरेश्वर पाटील या दोन्ही मान्यवरांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. बेस्ट बॅटर उत्कृष्ट फलंदाज 2 होते त्यामध्ये लढत झाली आणि मानकरी ठरतोय युवा उमरोळी सुशांत वझे. धन्यवाद. मान्यवरांचे खूप खूप आभार आणि विजेत्यांचं विशेष कौतुक. यानंतर दुसरं पारितोषिक द्वितीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेले अनिलजी तरे अरुणजी पाटील आणि जितू
घरत यांच्या माध्यमातून हे पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. मी जितू भाऊ, अनिल भाऊ, कुणाल आणि रत्नाकांत भाऊ या चारही मान्यवरांना आमंत्रित करतोय. तसेच त्यांच्याबरोबर आहेत प्राची प्रभाकर पाटील मॅडम. या सर्वांना मी आमंत्रित करतोय. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि टीम आहे पारगाव टीम, ज्यांचं रोख रक्कम 10,000 रुपये आणि एक आकर्षक ट्रॉफी हे प्रदान करण्यासाठी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवर उपस्थित आहेत जितू भाऊ, अनिल भाऊ, कुणाल भाऊ, रत्नाकांत भाऊ आणि प्राची प्रभाकर पाटील. धन्यवाद. मान्यवरांचे खूप खूप आभार. यानंतर आयोजनाचा भाग म्हटल्यानंतर आयोजकांची एक ऋणनिर्देश असतो, कारण ऋणनिर्देश हा खूप महत्त्वाचा असतो. हा ऋणनिर्देश सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतोय राकेश गावड. धन्यवाद. प्रथमतः म्हणजे आभार मानणे फार महत्त्वाचे असते. उपस्थित मान्यवरांना पहिला नमस्कार, कारण की मान्यवर ही स्टेजची शोभा आहे आणि तुम्ही वेळेत वेळ काढून ना इथे उपस्थित आहात, म्हणून प्रथमतः तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. दुसरे म्हणजे की फार मोठी एक धनराशी ह्या मंडळाला उभी झाली असं, म्हणून त्या सगळ्यांचे आपण नावं घेत नाही, पण त्या सगळ्यांचे एकदा आभार मानूया. नंतर आपण सांगू शकतो की ज्या आगरी चषक म्हणून आपण आपले सगळे आगरी बांधव ह्या सरपाड्या मैदानावर सगळेजण खेळायला आले, सगळेजण उत्कृष्टरित्या आपला खेळ दाखवला, उत्कृष्ट खेळले, कुठलाही गालबोट न लावला, कारण की आम्ही आगरी आहोत हे आम्ही सिद्ध करतो. जुन्या काळात काही आमच्याकडे त्रुटी असतील, परंतु आम्ही त्या भरून काढलेल्या आहेत, म्हणून आम्ही आता कुठल्याही स्पर्धेला गालबोट लावत नाही आणि सगळे खेळाडू इथे आले, उत्कृष्टरित्या खेळ दाखवला, उत्कृष्ट खेळून आपली खेळाडू वृत्ती दाखवली, म्हणून त्यांचे देखील आपण आभार मानतो. चुकून कोणी राहिले असतील, खास करून महिला, आमच्या गावात घरात वेळ देणारी महिला, ती आज आपल्याबरोबर सोबत अजूनपर्यंत बसलेली आहे, कारण की घरात आता बघितलं तर जेवणाची वेळ झालेली आहे, तरीही सुद्धा आमचा महिला वर्ग, भगिनी वर्ग इथे बसलेला आहेत, म्हणून त्यांचाही आभार. ह्याच्यातून कोणाचं जर राहिलं असेल चुकून तर माफी. एवढे बोलून अगोदरच आपण कार्यक्रम संपवत नाही, पुन्हा आपण बक्षीस समारंभाकडे वळूया. धन्यवाद राकेश भाऊ, आपण अगदी कमी शब्दामध्ये या ठिकाणी ऋणनिर्देश व्यक्त केलात. यानंतर आपल्याकडून एक मानधन राहिलं होतं, लाईव्ह थेट प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतं, तर त्यांचे प्रतिनिधी राहुल कुंभार आपणास मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. नितेश आलेला आहे का? नाही, कोण येतोय? कोणीतरी प्रतिनिधी एकाने या. आशिष आणि योगेश आपणास विनंती करतोय की आपण हे मानधन देऊन त्यांना सन्मानित करावं. निनाद पाटील येतोय. निनाद पाटील. धन्यवाद. यानंतर संपूर्ण सामन्यांमध्ये जो चांगला खेळलेला आहे मालिकावीर सौजन्यात कुमार भव्य रोशन गावड सरपाडा यांच्या माध्यमातून एक आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेली आहे. ही ट्रॉफी प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय स्वेजल पाटील, सोनल पाटील आणि प्रतिभा अर्थातच नौका प्रभाकर पाटील या सर्व मान्यवरांना या ठिकाणी मी मुख्य मंचावरती आमंत्रित करतोय मालिकावीर हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी. आणि मालिकावीर हा पुरस्कार जातोय 86 धावा 86 रन्स ज्याने पूर्ण केलेले आहेत आणि 4 विकेट घेतलेल्या आहेत पारगाव संघाचा सचिन गरत.
विजेत्यांचं विशेष कौतुक, मान्यवरांचे आभार, धन्यवाद. आपणास विनंती आहे की आपण मंचावरती विराजित व्हावं. यानंतर प्रथम पारितोषिक रुपये रोख रक्कम 20,000 आणि एक आकर्षक ट्रॉफी श्री संजय एकनाथ किनी भामटपाडा यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला प्राप्त झालेली आहे. ही ट्रॉफी प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय प्रतीक पाटील, प्रतीक प्रभाकर पाटील, राहुल सोनार, विनोद पाटील आणि योगेश पाटील. आणि संघ आहे नो डाऊट युवा उमरोळी. चॅम्पियन ठरतोय आगरी चषक 2022 सरगम सर